आलतो आपल्या शेताकडे एक 10 ते 11 महिने झालेत आपल्या ऊसाला. पण याची तेवढी काय काळजी माझ्याकडून करून नाही झाली. पाण्याचं व्यवस्थापन असो, खताचं नियोजन असो, या गोष्टी थोड्याशा माझ्याकडून दुर्लक्षित झाल्या. ऊस हे हमी पीक आहे, याच्यामुळे याच्यावर भरपूर लक्ष द्यावं लागतं. माणूस म्हणतो ऊस हे आळशी शेतकऱ्यांचं पीक आहे, तसं नसून याला बरंचसं नियोजन करावं लागतं. सुरुवातीचे 3 महिने जसं की 90 ते 120 दिवस होईपर्यंत याची खूप काळजी केली तरच आपल्याला याचं उत्पादन चांगलं मिळतं. जसं की सुरुवातीपासून सांगायचं झालं तर तण नियंत्रण, खत नियंत्रण, बाळ बांधणे असो, बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बोलण्यासारख्या. हे एक माझं थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळं मला उत्पन्नामध्ये घट येणार आहे, याच्यामुळं माझ्या मनामध्ये थोडंसं प्रश्न होता, जे तुमच्याशी मी शेअर केला. जेणेकरून मी आता इथून पुढं जे ऊसाचे व्हिडिओ टाकणार आहे, मी आता फक्त 20 गुंठेच ऊस करणार आहे आणि त्याचं नियोजन असं चांगलं करून पाहणार आहे. तर ते 20 गुंठ्याचं जे नियोजन आहे ते पुढं आपलं तुम्हाला मी दाखवणारच आहे. ही 265 व्हरायटी आहे आणि हा खोडवा आहे. ठीक आहे, मी बरंचसं ऊस पिकावर बोलणार आहे इथून पुढं. बऱ्याचशा सुधारणा ऊस शेतीमध्ये करायला पाहिजेत, ज्या की आपल्या इकडं मराठवाड्यामध्ये केल्या जात नाहीत. जसं हे रस्ट आहे, पाने पिवळी पडणं, पानांची साईज छोटी राहणं, रस्टचा प्रकार रोखणं, खूप असे ऊस सुधारणा करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि उत्पादन वाढवण्यासाठी भरपूर काही गोष्टी कराव्या लागतात ऊस शेतीमध्ये. ते इथून पुढं मी 20 गुंठ्याच्या माझ्या प्लॉटवर तुम्हाला करून दाखवणार आहे. याचं उत्पादन जे येईल ते मी तुम्हाला शेअरच करेन, कारण याचं काय तेवढंसं नियोजन झालं नाही माझ्याकडून. 3.5 फुटावर सरी होती ही आणि ऊसाला बांधणी नाही, वेळेवर पाण्याचं नियोजन झालं नाही, खताचे डोस देण्यात आले नाही. यामुळं शेतकऱ्याचा किती तोटा होऊ शकतो हे मी तुम्हाला ऊस केल्यानंतरच या क्षेत्राविषयी सांगणार आहे. ठीक आहे, तूर्तास धन्यवाद.